मी इथे आले तेव्हा मला वाटलं होतं गाव म्हणजे हिरवीगार शेतं, मातीचा सुगंध आणि आनंदी माणसं. पण इथे आल्यावर मला दिसली तहानलेली विहीर, रिकामं ताट आणि शाळेत जाण्याऐवजी विटा उचलणारी मुलं. आणि जिवंत असताना देखील रोज रोज थोडं थोडं मरत जाणारे शेतकरी. मला एक प्रश्न पडतो, अब्जावधी रुपयांच्या या देशात एका आईला एक घागर पाण्यासाठी 4 किलोमीटर पायी चालावं लागतं. एका शेतकऱ्याला कर्ज भरण्यासाठी आपलं आयुष्य संपवावं लागतं. आणि आपण आपण याला नशीब म्हणतो. माझ्या बाबांनी मला उद्योग उभा करायला शिकवलं, बिझनेस स्ट्रॅटेजी शिकवली. पण या गावानी मला माणसं उभी करायला शिकवलं. मी इथे कुणावरही उपकार करायला आलेली नाही. मी फोटो काढायलाही आलेली नाही. मी भाषण द्यायलाही आलेली नाही. मी तुमच्यातलीच एक मुलगी आहे, कारण मी तुमच्यातलीच एक मुलगी म्हणून उभी आहे, कारण तुमचं दुःख हे माझं दुःख आहे. कारण आता तुमचं दुःख हे माझंही दुःख आहे. आणि हो, ज्यांना वाटतं ना की गाव गरीब आहे म्हणजे गावाचा आवाजही गरीब असेल, त्यांनी हे लक्षात ठेवावं. भूक ही माणसाला कमकुवत नाही, तर बंडखोर बनवत असते. आजपर्यंत या गावाला भीती दाखवण्यात आली, पण आता आशा दाखवली जाईल. तुम्हाला दान नव्हे तर हक्क पाहिजे. तुम्हाला टँकर नव्हे तर कायमचं पाणी हवंय. आणि तुम्हाला सहानुभूती नकोय तर संधी हवी. आणि ती संधी आपण सर्वजण निर्माण करू. आपण सर्वजण सोबत निर्माण करू. या गावात एकही मुलगा शिक्षणाविना राहणार नाही. एकही शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करणार नाही. एकही आई रिकाम्या हंड्यासोबत घरी येणार नाही, जोपर्यंत अदिती राजाध्यक्ष या गावात उभी आहे. आजपासून ही माती माझी ओळख आहे आणि हा गाव माझं कुटुंब. तुमची स्वप्न ही माझी जबाबदारी आहे. आणि तुमचं प्रत्येक स्वप्न ही माझी जबाबदारी आहे. मी राजाध्यक्षांची मुलगी म्हणून जन्माला आली असेन, पण माझी खरी ओळख तुमची अदितीताई म्हणूनच व्हावी, यासाठी मी माझं आयुष्य पणाला लावायला तयार आहे.